24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। बनावट खरेदी खत करून प्लॉट हडपण्याचा प्रयत्न। नाशिकमध्ये 83 वर्षीय वृद्धाच्या नावाने तोतया व्यक्ती उभी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट विक्री केल्याच्या धक्कादायक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या गुन्ह्यात तब्बल 7 महिन्यांपासून फरार असलेला संशयित आरोपीला गुन्हे शाखेच्या अंबड युनिट 3 ने ताब्यात घेतले। संशयित आरोपीने साथीदारांसह संगनमत करून वृद्धाच्या नावाचा तोतया उभा करत बनावट सही आणि अंगठ्यांच्या ठशांच्या आधारे खोटे खरेदी खत तयार केले होते। हा दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून प्लॉटची बेकायदेशीर विक्री करण्यात आली होती। धन्वंतरी मेडिकल कॉलेज परिसरातून संशयित आरोपी प्रमोद मारुती पाटील याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याला इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या पथकाने केली।